करत आहोत। माननीय श्री धनेशजी विष्णू ठाकूर शाखेचे अध्यक्ष ह्यांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलित करून पुष्पहार करीत आहोत। श्रीफल फोडून उद्घाटन करायचं आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, बजरंग बली की। चला तर आपण फील्डवर जाऊया। तिथे आपण सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या मान्यवर तसेच खेळाडूंना आपण विनंती करेन की आपण पिचवर यायचे आहेत। हॅलो, हॅलो,
आगरी समाज उन्नती मंडळ बिरवाडी, उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा मी स्वागत करीत आहेत आणि आपल्या आगरी चषक बिरवाडी 2025 पर्व 8वे चा शुभारंभ आपण करत आहोत। त्यासाठी मी सर्व मान्यवरांचे तसंच महिला वर्ग, क्रिकेट खेळाडू आणि जय बजरंग मंडळाचे पण सदस्य इथे आलेत। तसंच आमचे गावचे प्रथम नागरिक माननीय श्री विनोदजी भावरसाहेब हे पण उपस्थित आहेत। तसंच माजी पंचायत समिती सदस्य माननीय श्री अनिलजी तरे साहेब, उपस्थित सर्व मान्यवर यांचं मी पुन्हा स्वागत करून ह्या शुभारंभाला सुरुवात करत आहे। प्रथमतः मी आमंत्रित करतो माननीय श्री विनोदजी कृष्णा भावर, बिरवाडी गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटनाला सुरुवात करूया। काय होतं त्याच्यात? मोरया जय। तदनंतर मी आमंत्रित करतो माननीय श्री रमेशजी किनी साहेब यांना की त्यांनी पण श्रीफळ फोडून उद्घाटन करायचं आहे। मोरया। मी विनंती करेन अनिलजी तरी साहेब यांना की त्यांनी पण श्रीफळ फोडायचे। मोरया। तसंच आपल्या ग्रामपंचायत सदस्य माननीय सौ विशाखा उर्फ दुर्गा विलास पाटील यांना मी विनंती करेन। मोरया। तसंच मी ग्रामपंचायत सदस्य महाले ताईला विनंती करेन की त्यांनी पण पुच्छोच्च आहे श्रीफळ फोडायचं आहे। तसेच आपल्या शाखेच्या सदस्या सौभाग्यवती मिनल ठाकूर यांना पण विनंती करेन। मोरया। तसंच मी गावचे हनुमान मंदिर अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांतजी ठाकूर साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी पण श्रीफळ फोडायचं आहे। तसंच आपल्या जय बजरंग मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अल्पेशजी राऊत साहेब यांना पण विनंती करेन की त्यांनी श्रीफळ फोडायचं आहे।
तसंच मी माननीय श्री शरदजी घरे साहेब यांना पण विनंती करेन की त्यांनी पण श्रीफळ फोडायचं आहे. तसंच मी आपल्या शाखेचे स्पर्धा प्रमुख माननीय श्री श्रीकांतजी ठाकूर साहेब यांना पण विनंती करेन की त्यांनी पण श्रीफळ फोडायचं आहे. हो या उपस्थित सर्व मान्यवरांचे मी अभिनंदन आणि स्वागत करतोय आणि हा उद्घाटन सोहळा इथेच आपण संपूया आणि स्पर्धेला सुरुवात करूया. आणि सर्व मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी आपल्या मुख्य मंचावर विराजमान व्हायचं आहे. तर प्रथम आपला जो सामना आहे तो बिरवाडी वर्सेस जय बजरंग बिरवाडी वर्सेस बहाडोली 40+ सामने आहेत. तर ह्या सामन्याला आपण सुरुवात करूया. आणि प्रथम नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करतो दोन्ही संघांना. आणि माननीय श्री अनिलजी तरे साहेब यांच्या हस्ते आपण नाणेफेक करूया. चला दोन्ही संघांनी या. कर्णधार चला. प्रथम नाणेफेक जिंकलेले आहेत बहाडोली संघ. चला सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी मुख्य मंचावर विराजमान व्हायचं आहे.
हार्दिक हार्दिक स्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत। जय बजरंग बिरवाडी वर्सेस पहाडोली 40+च्या या स्पर्धेमध्ये सर्वांचे स्वागत। आलेले जे पाहुणे आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही मुख्य मंचावर आसनस्थ व्हा। तसेच आमचे महिला वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आम्ही मनापासून मनस्वी स्वागत करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। तसेच मान्यवर यांना देखील आम्ही मुख्य मंचावर बोलवतो। आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, 2 संघनायक त्या ठिकाणी आहेत, नक्कीच आम्ही संवाद करू। जय बजरंगी बिरवाडी संघनायक तसेच वाहडोले संघनायक या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। सर्व मान्यवरांना विनंती आहे की तुम्ही मुख्य मंचाकडे प्रस्थान करा आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्या। या मनोज पाटील तसेच बिरवाडीचे संघनायक श्रीकांत ठाकूर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर श्रीकांत ठाकूर या आपण। टॉस उडवले माहिती आहे, पण आपण संवाद करूया। बिरवाडीची पहिली स्पर्धा आपण, आणि ती पण 40+ आहे। टॉस उडवल्यानंतर जिंकलेला आहे बहाडोले। आमच्या समोर आहेत मनोज पाटील। पिच पहिला एकदम सुपर आहे, लाल आणि काली माती, आणि पहिला चेंडू पडणार आहे। टॉस जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहोत, कारण समोरचा संघ बलाढ्य आहे, बिरवाडी संघ आहे आणि घरचा मैदान आणि घरच्या प्रेक्षकांसमोर नक्कीच चांगला खेळेल। त्यामुळे कमीत कमी धावामध्ये रोखू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू। पहिल्यांदा आपण पाहतोय तर बिरवाडी चषकमध्ये 40+ स्पर्धा आहे, काय म्हणतील स्पर्धेबद्दल? आगरी समाज मंडळ शाखा बिरवाडी ह्या शाखेसाठी खरोखर धन्यवाद असेल, कारण 7 पर्व झाली, आपण फक्त बघायचो इकडे, 1-2 पर्व खेळलोय आम्ही, परंतु आता 40+ झाल्यामुळे संघामध्ये स्थान नाही मिळत चांगल्या संघामध्ये। त्यामुळे ही चांगली संकल्पना आहे, 40+साठी 1 दिवस राखीव ठेवला आहे आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षामध्ये 40+साठी 1 दिवस ठेवा असं आम्ही विनंती करू त्यांना। 5 षटकांचे सामने आहेत आणि प्रतिस्पर्धी संघ देखील बलाढ्य आहे, तर किती धावापर्यंत रोखण्याचा मानस असेल? 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। गोलंदाज चांगले आहेत, तर 3-4 दिवस झाले प्रॅक्टिसमध्ये जातोय, तर चांगली गोलंदाजी करतात, विश्वास आहे त्यांच्यावर, परंतु प्रॅक्टिकली चांगली गोलंदाजी करावी लागेल। कोण असतील गोलंदाज? अनिल आहे, निलेश वजे आहे, त्यानंतर उमेश कुडू, बाबू आणि शैलेंद्र पाटील। नक्कीच आपण बोलूया। एक बाजू आपण पाहिली, बिरवाडीचे संघनायक दिग्गज आहे तिकडे ठाकूर साहेब। टॉस तुम्ही हरलात, जर जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंग घेतली असते। आता तुम्हाला मनाच्या विरोधात खेळावं लागणार आहे, बॅटिंग करावं लागणार आहे, तर प्रथमतः बॅटिंग करत असताना किती धावा तुम्ही जमवण्याचा प्रयत्न करतील? 40 ते 45 धावा। त्यासाठी मुख्य बॅटर्स ट्रम्प असे बॅट्समन कोण असतील? आमच्यामध्ये एक रामू म्हणून आहे, एक भूपेश पाटील आहे, एक केतन पाटील आहे आणि एक मी आहे, आणि आमचा संदीप पाटील आहे। आपल्याच घरच्याच ग्राउंडवर परफॉर्मन्स करतील। भाडोले देखील चांगला संघ आहे, तर काय म्हणतील भाडोले संघाबद्दल? भावलेले संघ तर आता 40+ मी पुरा बघितली, कारण की आत्ताच्या यंगमधून आता 40+ झालेले आहेत, तर चांगलेच खिल करून दाखवतील ते। नक्कीच श्रीकांत सर, तुम्हाला बेस्ट ऑफ लक मॅचसाठी। चला तर वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये, मार्गस्थ होऊया। त्या ठिकाणी बहाडोली संघ आपण पाहणार आहोत। प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय त्याने या ठिकाणी घेतलेला आहे, तो म्हणजेच क्षेत्ररक्षण करण्याचा, आणि प्राचारण केलंय बिरवाडी जय बजरंग बिरवाडी या संघाला, ते म्हणजेच बॅटिंगसाठी। हॅलो, उपस्थित सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत। आपण स्वागत सन्मानाकडे वळूया। मी विलाजी साहेब यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे आहेत।
हॅलो, मी मान्य श्री अनिलजी तरे साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. विलासजी किनी साहेब यांना. यूट्यूब थोड्या या साईडला कॅमेरा हलवायचा आहे. समोर समोर. तसंच मी मान्य श्री अल्पेशजी राऊत साहेब यांचं मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यास विलासजी किनी साहेब यांना सांगेन. धन्यवाद राऊत साहेब. तसंच मी राजेंद्र गावड साहेबांना विनंती करेन की त्यांनी चंद्रकांतजी ठाकूर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. तसंच मी विलासजी किनी साहेब यांना विनंती करीन की त्यांनी मान्य श्री भारतजी ठाकूर साहेब यांना यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. भारत ठाकूर कॅम हां. विलासजी किनी साहेब यांना विनंती करेन की शरदजी घरत साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. तसंच मी शाखेचे सदस्य मान्य सौ मिनल ठाकूर यांना विनंती करेन की त्यांनी दुर्गा विलास पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. कॅमेऱ्यामध्ये बघा. तसंच मी माननीय महाले ताईंचं पण स्वागत करण्यास मिनलजी ठाकूर यांना विनंती करेन. तसंच आपल्या आगरी समाजाच्या माननीय सौ दुर्गा विलास पाटील यांना विनंती करेन की त्यांनी मिनलजी ठाकूर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. तसंच मी विलासजी किनी साहेब यांना विनंती करेन की आपले 20 पोस्टचे ओनर विश्वासजी पाटील साहेब यांचं पण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. कॅप्चर करायचं आहे यूट्यूब. आताच नवीनच आपल्या 20 पोस्ट या नावाने नेटवर्क त्यांनी आपला प्रसारित केलेला आहे. त्यासाठी आगरी समाज उन्नती मंडळ बिरवाडी त्यांना पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देते. धन्यवाद. आपण जाऊया मैदानात.